श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणाला, वैजनाथ येथे गुरु बरोबर कोण राहिले? पुढे काय घडले? सिद्ध म्हणाले, त्यावेळी गुरुजवळ मी होतो. येथे गुरु 1 वर्षापर्यंत राहिले होते. एके दिवशी एक ब्राह्मण तापसी गुरूंकडे आला. त्यांनी श्री गुरुचरणाला वंदन केले व श्री गुरूंची स्तुती करून म्हणाला, स्वामी माते मला तार. अज्ञान सागरी मी बुडालो आहे. आज अनेक दिवस तप करतो आहे, पण माझे मन स्थिर नाही. मला उपदेश द्या, म्हणजे सत्य ज्ञानाचा मार्ग प्राप्त होईल. यावर श्री गुरु त्याला म्हणाले, तू तापसी मुनीचा वेश गुरुशिवाय धारण कसा केलास? तो म्हणाला, पूर्वी मी एका गुरुला शरण गेलो होतो. त्यांचे बोलणे अत्यंत निष्ठुर होते. त्यांनी मला फार गांजले. अकृत्य सेवा करायला सांगतात, वेदशास्त्र सांगत नाहीत, तर्क भाषादी व्याकरण शिकवत नाहीत. तुझे मन स्थिर नाही, आणखी सेवा कर. काही प्रश्न विचारावा तर माझ्यावर अधिक रागावतात. त्यांच्या छळाला कंटाळून मी तुमच्याकडे आलो. त्यांचा जाच आता मला सहन होत नाही. तेव्हा स्वामी म्हणाले, अरे ब्राह्मणा, हे तुझे करणे चूक आहे. तू स्वतःचे गुणावगुण प्रमाद पाहत नाहीस, गुरुचे दोष पाहतोस आणि गुरुद्रोह करतोस. तू अल्पबुद्धी आहेस. तुला तुझ्या गुरुचे खरे स्वरूप ओळखता आले नाही. तू गुरुला संतुष्ट करशील तर तुला सर्व ज्ञान मिळेल. तू गुरुलाच शरण जा. तो म्हणाला, श्री गुरुराया, मला गुरुरूपाचे ध्यान झाले नाही. गुरु कसा ओळखावा, त्याची सेवा कशी करावी, हे सर्व मला सांगा. यावर श्री गुरु म्हणाले, गुरु म्हणजे माता पिता आहे. तो सन्मार्गाचा उपदेश करतो, तोच ब्रह्मा विष्णू शिव आहे. त्याची भक्तिपूर्वक सेवा करावी. महाभारताच्या आदी पर्वात धौम्य ऋषी व त्यांच्या 3 शिष्यांची कथा आदर्श गुरुभक्तीचे चांगले उदाहरण आहे. ती तुला उद्बोधक वाटेल, ऐक. द्वापर युगाचा अखेरचा कालावधी होता. धौम्य ऋषींच्या आश्रमात आरुणी, पांचाळ, वेद व बाळ उपमन्यू हे 3 शिष्य वेदाभ्यासासाठी राहत असत. ज्ञानार्जनासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना निरनिराळी कामे सांगून त्यांच्याकडून सेवा करून घ्यायची व त्या कामात त्यांचा स्वभाव, धैर्य, गुणाची कसोटी पाहायची. त्यांच्या अंतःकरणात खरी तळमळ असली तरच त्यांना विद्या शिकवायची, अशी प्राचीन काळी विद्यादानाची पद्धत होती. एक दिवस आरुणी पांचाळ या विद्यार्थ्याची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने धौम्य ऋषींनी त्याला बोलावून घेतले व सांगितले की, बाळ आरुणी, शेताला नीट पाणी द्यायचे आहे. तळ्यातून पाण्याचा प्रवाह वाहत आहे. ते पाणी तू शेतात जाईल असे कर. आरुणी शेताकडे गेला. शेताच्या खालच्या मेरेवर काही दगड उभे केले व पाणी अडविण्याचा प्रयत्न केला, पण पाण्याच्या वेगाने बांध टिकत नसे. जेवढा बंधाराचा भाग टिकत नसे, त्या भगदडात स्वतः आडवा होऊन झोपला. पाणी अडले. पाण्याची पातळी वाहत राहिली. ते धौम्य ऋषीच्या शेताकडे वळले व शेतात हळूहळू पसरू लागले. तोपर्यंत सूर्य अस्ताला गेला. अंधार झाला. आश्रमात परत गेलो तर शेतातील पाणी वाहून जाईल या भीतीने आरुणी तसाच पडून राहिला. तिकडे आरुणी कसा आला नाही अशी चिंता शिष्यवत्सल धौम्य ऋषींना लागून राहिली. ते मशाल पेटवून इतर शिष्यांना घेऊन शेताकडे आले. शेतात पुरेसे पाणी साठविलेले पाहून त्यांना आनंद वाटला, परंतु आरुणी त्यांना कुठे दिसेना. त्यांनी आरुणी, आरुणी, कोठे आहेस बाळा म्हणून हाका मारल्या. तेव्हा त्यांच्या शेताच्या खालच्या बांधाकडून आवाज आला, गुरुजी, मी येथे आहे. गुरूंनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले. बांधाला आधार म्हणून स्वतःच्या अंगाने पाणी अडविलेले पाहून धौम्य ऋषी गहिवरले. आरुणीच्या गुरुभक्तीने संतुष्ट झाले. आरुणीला त्यांनी पाण्यातून उठविले. धन्य आहेस बाळा, धन्य आहेस म्हणत पोटाशी धरले. आशीर्वाद दिला. आश्रमात घेऊन गेले. गारठून गेलेल्या आरुणीला गरम पाण्याने स्नान घालून कौतुकाने जेवण दिले. त्याच क्षणी आरुणीला गुरुकृपेमुळे दिव्य ज्ञानाचे स्मरण झाले. तो ज्ञानी विज्ञावंत झाला. वेदशास्त्री व व्याकरण यांचे ज्ञान मिळवून
गुरुनी त्याला घरी पाठविले. गुरुसेवेच्या रूपात गुरुदक्षिणा गुरूंना प्राप्त झाली. गुरु संतुष्ट झाले. काही महिन्यानंतर पेरलेले शेत पिकायला आले. तेव्हा धौम्य ऋषींनी वेद नावाच्या दुसऱ्या शिष्याची सत्व परीक्षा पाहण्याचे ठरविले. पिकाची राखण करून धान्य पूर्ण पिकल्यावर ते कापून आणण्याची जबाबदारी त्यांनी वेदाला सांगितली. वेद शेतावर राहू लागला. पुष्कळ मेहनत घेऊन पीक हाती आले. कापणी करून एक मोठी रास घातली आणि गुरूंना सांगायला गेला, रास तयार आहे, आता काय करू? गुरूंनी संतुष्ट होऊन धान्य आणण्यासाठी एक गाडा व त्याला ओढण्यासाठी एक रेडा दिला व सांगितले की गाड्यातून धान्य आश्रमात आणून टाक. वेदाने गाडा व रेडा शेतात नेला. गाड्यामध्ये 2 खंडी साळीचे भात भरले. गाड्याला रेडा जोडून तो गाडा हाकू लागला. एवढे जड ओझे ओढणे त्या रेड्याला जड होऊ लागले. वाटेत चिखलात रेडा रुतला. तेव्हा वेद शिष्याने गाड्याच्या दुसऱ्या बाजूला स्वतःच्या गळ्याभोवती दोर बांधून रेड्याच्या बरोबरीने गाडा ओढू लागला. मोठ्या कष्टाने वेद शिष्याने तो धान्याने गच्च भरलेला अवजड गाडा सुरक्षितपणे प्राणपणाने आश्रमापर्यंत आणला. वेद शिष्याला विकल अवस्थेत गाडा ओढीत आणताना पाहून धौम्य ऋषींना आश्चर्य वाटले. त्यांनी त्याच्या मानेभोवतीचा दोर सोडविला. त्याला जवळ घेऊन प्रेमभराने कुरवाळून आशीर्वाद दिला. वेदा, तुझी गुरुसेवा फार श्रेष्ठ आहे. तुला 4ही वेदांचे संपूर्ण ज्ञान व शास्त्रांचे ज्ञान प्राप्त होईल. त्या क्षणी तो वेदशास्त्र संपन्न झाला. सर्व विद्येमध्ये पारंगत होऊन घरी गेला. उपमन्यू हा धौम्य ऋषींचा 3रा शिष्य. तो गुरुसेवेमध्ये महानिपुण होता. गुरु ही त्याच्या सेवेमुळे संतुष्ट असत. त्यांच्या अंगात एक दोष म्हणजे त्याला आहार जास्त होता, त्यामुळे त्याला विद्या येत नसे. बुद्धीला जडत्व आल्यामुळे विद्येमध्ये तो स्थिर होऊ शकत नसे. यावर धौम्य ऋषींनी उपाय म्हणून त्याला गुरे रानात चरायला घेऊन जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे तो गाई गुरे रानात घेऊन जायचा, पण त्याला भूक लागली की लवकर घरी आणायचा. गुरु म्हणाले, इतक्या लवकर गुरांना घरी का आणतोस? त्यांचे पोटभर चरणे होऊ दे, सूर्यास्त झाल्यावर आण. गुरूंची आज्ञा म्हणून उपमन्यू सूर्यास्त होईपर्यंत रानात गुरे चारीत असे. त्याला भयंकर भूक लागायची. त्याने एके दिवशी गुरे चरत असताना नदीमध्ये स्नान केले व तेथे जवळपास काही ब्राह्मणांची घरे होती. तेथे जाऊन भिक्षा मागून यथेच्छ भोजन केले. आता त्याचा हा नित्यक्रम झाला. उपमन्यू सकाळी रानात जाताना काहीही खायला घेऊन जात नाही. मग संध्याकाळी गुरे परत घेऊन येताना थकलेला दिसत नाही. याचे धौम्य ऋषींना नवल वाटले. दुसऱ्या दिवशी त्यांनी उपमन्यूला विचारले, तू दिवसभर उपाशी असतोस, जाताना काही खायला नेत नाहीस, तरी अंगाने तू पुष्ट कसा? उपमन्यू खोटे बोलला नाही. तो म्हणाला, मी तेथे जवळच्या 4 घरी भिक्षा मागतो आणि जेवतो. धौम्य म्हणाले, आम्हाला सोडून एकटाच जेवतोस, हे योग्य नाही. आता मागितलेली भिक्षा इथे आणून दे आणि मग जा. उपमन्यूने दुसऱ्या दिवशी गुरुच्या आज्ञेप्रमाणे गुरे रानात चरायला नेली. दुपारी 4 घरी भिक्षा मागितली व ती सर्व आश्रमात आणून दिली. त्यातील थोडी भिक्षा गुरु त्याला देत, परंतु तेवढ्या भिक्षेने त्याचे पोट भरत नसे. मग तो गायी चारायला पुन्हा गेला की दुसऱ्यांदा भिक्षा मागे आणि पोटभर खाई. अशा प्रकारे 2 वेळा भिक्षा मागे. पहिली भिक्षा आश्रमात आणून देई, दुसऱ्यांदा भिक्षा मागून स्वतः भोजन करी. अशा तऱ्हेने बरेच दिवस गेले, तरी उपमन्यूची प्रकृती अधिक पुष्ट झाली. ते पाहून गुरूंनी त्याला त्याबद्दल विचारले. तेव्हा उपमन्यूने खरे सांगितले की गुरुजी, मी 2 भिक्षा मागतो. पहिली आश्रमात आणून देतो, दुसऱ्यांदा मी सेवन करतो. हे ऐकून गुरुजी म्हणाले, एक तर एकदाच भिक्षा माग, नाहीतर दुसऱ्यांदा मागितलेली भिक्षा आश्रमात आणून दे. गुरूंच्या आज्ञेप्रमाणे उपमन्यू 2 भिक्षा मनात क्लेश न करत आश्रमात आणून देई. तरीही त्याची प्रकृती ठणठणीत, कारण तो रानात वासरे गायीच्या आचळातून दूध पिताना पान्हा जास्त वाही, तो ओंजळीत भरून प्राशन करी. गुरूंनी त्याला त्याच्या सदृढ प्रकृतीबद्दल विचारले.
तेव्हा त्याने खरे कारण सांगितले. तेव्हा गुरु म्हणाले, अरे, गायीच्या आचळाला वासरे तोंड लावून जे दूध पितात, त्यांच्या तोंडांच्या संधीमधून जे दूध जमिनीवर सांडते ते तू वाया जाते म्हणून पित असला तरी ते उष्टे दूध आहे. उष्टे खाण्यामुळे दोष लागतो. पुन्हा असे करू नको. मनुष्य मतिहीन बनतो. आता मात्र उपमन्यूला खरे खरे उपास पडू लागले. दुसऱ्या दिवशी उपमन्यू गुरे घेऊन रानात चालला असताना एका रुईच्या झाडाचा दुधासारखा चीक गळत असलेला त्याला दिसला. भुकेने त्याचा जीव कासावीस झाला. हा चीक कोणाचे काही उष्टे नाही, हाच पोटभर प्यावा असा निश्चय करून त्याने कुशलतेने एक एक करून पाने तोडली. ती कुस्करून चीक गोळा केला व प्राशन केला. त्याबरोबर त्याची दृष्टी गेली. त्यामुळे त्याला गायी दिसेनात, रस्ता दिसेना. तो रस्ता भटकला आणि चुकून एका उथळ विहिरीत पडला. त्याला वर येण्याचे कळेना. गायी भटकत गेल्या. सूर्यास्त झाला तरी उपमन्यू गायी घेऊन आश्रमात आला नाही याची धौम्य ऋषींना काळजी वाटू लागली. त्याच्या शोधासाठी धौम्य ऋषी काही शिष्यांना सोबत घेऊन रानात गेले. रानात गेल्यावर त्यांना गायी घराकडे जाणाऱ्या मार्गावर एकत्र येत होत्या, परंतु त्यांना उपमन्यू कुठे दिसेना. त्यांनी हाका मारायला सुरुवात केली तेव्हा एका विहिरीतून उपमन्यूचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने धौम्य ऋषी धावत गेले. त्यांना विहिरीत पडलेला आंधळा झालेला उपमन्यू दिसला. भूक लागली म्हणून रुईच्या पानाचा रस प्राशन केला म्हणून अंधत्व आले असे त्याने गुरुला सांगितले. गुरूंना त्याची फार दया आली. ते म्हणाले, अश्विनी कुमाराचे स्तवन कर. उपमन्यू अश्विनी कुमाराचे स्तोत्रे गाऊ लागला. अश्विनी कुमार प्रसन्न झाले. त्यांनी उपमन्यूला प्रसाद दिला. उपमन्यूने गुरु आज्ञेशिवाय प्रसाद खाणार नाही असे म्हणताच अश्विनी कुमारांनी त्याला विहिरीतून वर काढले. गुरु समोर उभे केले. त्याला दृष्टी दिली. उपमन्यूने धौम्य ऋषीच्या पायावर लोळण घातले. गुरूंनी त्याला पोटाशी धरले. त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवत त्या क्षणी उपमन्यूचा मतिमंदपणा नाहीसा होऊन तो तल्लख बुद्धी झाला. त्याला वेद शास्त्राचे ज्ञान त्या क्षणी प्राप्त झाले. त्याची गुरुभक्ती पाहून अश्विनी कुमार हे चकित झाले. त्यांनीही उपमन्यूला आनंदाने आशीर्वाद दिला व ते अंतर्धान पावले. गुरूंनी उपमन्यूला घरी जाण्याची आज्ञा केली. उपमन्यूला आशीर्वाद देताना गुरु म्हणाले, बाळ, तुझी कीर्ती सर्व जगात पसरेल. तू मोठा ऋषी होशील. तुझे पुष्कळ शिष्य होतील. त्यातला उत्तंग नावाचा तुझा शिष्य ज्ञानी पराक्रमी होईल. गुरुदक्षिणा म्हणून शेषाला जिंकून कुंडले आणून देईल. जन्मेजय राजाला सर्प सत्रात मदत करेल. इंद्राला तक्षकाला शरण आणेल. सिद्ध म्हणाले, गुरुसेवेची आदर्श उदाहरणे नृसिंह सरस्वतींनी ब्राह्मणाला सांगून हिताचा उपदेश केला. तू स्वतःचे गुरु कडक वागणूक देतात, कष्ट करायला सांगतात म्हणून त्यांना सोडून इथे आलास आणि त्यांची निंदा केलीस. तुला गुरुद्रोहाचा दोष लागला. हे ऐकून ब्राह्मणाला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला. मी अपराधी आहे. गुरुंकडे कसा जाऊ? ते मला आश्रय देणार नाही. गुरुकृपा झाली नाही तर जीवन व्यर्थ जाईल. त्यापेक्षा प्राणत्याग करून जीवन संपवावे असा विचार त्याच्या मनात आला आणि खरोखरच तो प्राणत्याग करायला निघाला. त्याची मनोवस्था गुरूंनी ओळखली. त्यांनी त्याला पुन्हा माघारी बोलावले. श्री गुरुच्या पायावर त्याने मस्तक ठेवले. श्री गुरु म्हणाले, अरे ब्राह्मणा, तुझ्या मनात वैराग्य निर्माण झाले आहे. पश्चातापाच्या अग्नीत तुझे सर्व दोष जळून गेले आहेत. तू एकचित्ताने गुरुचे स्मरण कर. ते तुझा स्वीकार करतील. त्यांची सेवा करणे हा सर्व साधनाचा अभ्यास आहे असे म्हणून गुरूंनी त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला. त्या क्षणी त्याला सर्व ज्ञान प्राप्ती झाली. श्री गुरुच्या आज्ञेप्रमाणे तो स्वतःच्या गुरूंकडे गेला. गुरूंनी त्याचा स्वीकार केला. संतोषाने त्यांनी क्षमा करून हृदयाशी धरले. सिद्ध म्हणाले, नामधारका, याप्रमाणे ब्राह्मणाला निरोप देऊन श्री नृसिंह सरस्वती नंतर कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावर भिलवडी ग्रामी जाऊन राहिले. त्यांच्यामुळे त्या स्थानाचा महिमा खूप वाढला. त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली. कृष्ण तीरावर
एका औदुंबर वृक्षाखाली ते गुप्तपणे राहू लागले. 16वा अध्याय समाप्त. तुम्हाला हे श्री गुरुचरित्र कथासार कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे आम्हाला श्री गुरुचरित्र कथासारवर आणखी व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळत राहील. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सूचनांसाठी बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.